संस्थेने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे त्याच्यामुळे मला आता संपर्कात राहता येत नाही. राजकुमार सोनवणे सर आता सगळे हँडल करत आहेत. यांना माहीत आहे संगीताताईला, त्या बऱ्याच वर्षापासून जोडलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्हाला महत्वाचं सांगायचं असं आहे, थोडाच वेळ घेऊन मला ऑफिसला जायचं आहे. तुम्ही सगळे पशुसखी आहे, अर्धे कृषी आहे अर्धे पशुसखी आहे. पण तुम्ही जर पशुसखीच्या कार्यक्रमाला आल्या म्हणजे कुठंतरी काहीतरी तुम्हाला यात शिक्षण मिळेल. याच्यातलं तुम्ही सगळे आपल्या निगडीतच आहे या व्यवसायाची, शेती म्हणा पशु म्हणा, है ना. तर हे जे ट्रेनिंग आहे ते तुम्हाला कोणत्या लेवलला फायदेशीर ठरव हे सांगताच येत नाही, है ना. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो, तुमच्या घरी एक गाय जरी असेल तरी हे ट्रेनिंग तुमच्या कामात पडते. एका गायचं 2 गायी करायला मदत होईल, दूध कसं वाढवायचं याच्यासाठी मदत होईल, डेअरी फार्म कसा तयार करायचा याच्यासाठी मदत होईल. आणि नॉलेज कोणतंच वाया जात नाही, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हे काम मिळालं हे फार म्हणजे एक तुम्ही असं समजा हा योग आहे. कारण मी हे बघितलं आहे, ज्यांचे आई वडील जे काम करतात मुलं ते बघत राहतात. मॅक्सिमम ज्या नर्स आहे, तुम्ही बघा सर्वे करा, ज्या नर्स आहेत त्यांचे मुलं डॉक्टर व्हायचा प्रयत्न करतात. कारण आई ट्रीटमेंट करताना दिसते, त्यांना कळते आपली आई नर्स आहे, आपण काहीतरी वरचं केलं पाहिजे. म्हणजे त्यांना एक लाईन मिळते. ही जर इंजेक्शन लावते तर जे इंजेक्शन लावायला सांगते तिथं आपण जायला पाहिजे, म्हणजे आपण डॉक्टर व्हायला पाहिजे. तुम्ही कृषीमध्ये जर काम करत असाल तर तुमची मुलं तुम्हाला बघून राहिले का काहीतरी आई लिहिते, काहीतरी आई अभ्यास करते, लोकांना सांगते, कुठंतरी त्याच्या माइंडमध्ये चालत का हे शेतीविषयी माहिती घेतलं. मग मुलं काय करते, शोध लावलं आई कशाबद्दल, आई शेतीची तज्ञ व्हायचा प्रयत्न करू राहिले. मग त्यांचा विचार BSc MSc कडे जाईल. आई जर पशुच मध्ये सहज नाही आहे, जे दिसते ना ते शिकते म्हणते, है ना. तर तुम्ही घरी न बसता या सगळ्या कार्यक्रमात जेव्हा येतात तर तुम्ही फक्त तुमच्या पुरतं मर्यादित नाहीये, तुम्ही तुमचं पूर्ण कुटुंबासाठी ही माहिती घेऊन जाता. तर मी हे काम करतो, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे, है ना. आज तुमच्या इथे 4 बकऱ्या आहेत, त्या कधी गोट फार्म मध्ये त्याचं कन्वर्ट होईल. कारण जर तुम्हाला उपचार जमले घरच्या पुरते सुद्धा, म्हणजे तुम्ही 50% आजार कंट्रोल केलं. जसं आपण आपल्याला माहित आहे सगळेजण